कुंभ राशी जुलै महिन्यात सर्वात मोठा चमत्कार 100% सत्य होणार ही भविष्यवाणी। कुंभ राशीच्या मित्रांनो, पुढचे काही क्षण तुमचं आयुष्य बदलू शकते। तुम्ही अलीकडे खूप संघर्ष केला, लोकांनी साथ सोडली, पैशाची चिंता, नात्यात ताण, मनात अस्वस्थपणा, पण आज नशिबाची दिशा बदलणार आहे। होय, अचानक येणारी खुशखबर, अडकलेलं काम, पूर्ण घरात सुख समृद्धीचा प्रवेश। जर तुमची सुद्धा रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी सांगितलेला एक संकेत तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो। ही राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे। प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयासाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा। नंबर 1 आहे, अडकलेलं काम पूर्ण होणार। कुंभ राशीच्या मित्रांनो, एक काम आहे जे तुमच्या मनावर दगडासारखे बसले आहे। कित्येक दिवस, कदाचित कित्येक महिने तुम्ही त्या कामासाठी धडपड करत आहात। सुरुवातीला तुम्ही खूप उत्साहात होता की हे काम नक्की पूर्ण होईल, असा देखील तुम्हाला विश्वास होता, पण जसा वेळ गेला तसे तसे अडथळे हे वाढत गेले। कधी कागदपत्रांमध्ये अडचणी आल्या, तर कधी पैशांचा प्रश्न निर्माण झाला, तर कधी एखाद्या व्यक्तीने शेवटच्या क्षणी साजरी। प्रत्येक वेळी तुम्ही आशेने पुढे पाऊल टाकल्याने प्रत्येक वेळी काहीतरी तुमचा मार्ग अडवत राहिला। कधी कधी तुम्हाला असंही वाटलं असेल की कोणाची वाईट नजर लागली आहे का, किंवा तुमचं नशीब तुमच्या विरुद्ध उभं राहिलं आहे का, कारण रात्री उशिरापर्यंत जागून तुम्ही विचार केला की मी इतकी मेहनत करतोय तरी मला यश का मिळत नाही, आणि हळूहळू तुमच्या मनात निराशा येऊ लागली, आत्मविश्वास जळू लागला। काही वेळा तुम्ही हार मानायचा सुद्धा विचार केला असेल, पण तरीही तुमच्यामध्ये असं काही होतं, एक गोष्ट, एक छोटीशी अशी ज्योत जी तुम्हाला पुन्हा पुन्हा उभं करत होती। आता लक्षात ठेवा, हा संघर्ष व्यर्थ नव्हता। ही ग्रहांची हालचाल तुमच्या बाजूने फिरत आहे। तुमची प्रामाणिकता आणि तुमची मेहनत ही पहिली आहे। जी काम सतत अडत होतं, त्याच कामात अचानक आता गती येईल। ज्या ऑफिसमध्ये फाईल थांबलेली होती ती आता पुढे जाईल। ज्या व्यक्तीकडून तुम्हाला उत्तर येत नव्हतं, तीच व्यक्ती अचानक आता संपर्क करेल। एकदा वरिष्ठ व्यक्तींचा पाठिंबा तुमचं काम हे पूर्णत्वाकडे नेते। तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल की इतके दिवस जिथे अंधार दिसत होता तिथे प्रकाश कसा पडला। घरात आनंदाची बातमी, कुटुंबियाच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल। तुमचं मन पुन्हा आत्मविश्वासाने भरून जाईल आणि तुम्ही स्वतःला म्हणाल, मी हार मानली नाही, म्हणून आज हे जे शक्य झालं। कुंभ राशी, हा क्षण फक्त एक काम पूर्ण होण्याचा नाही, तर हा तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट आहे। कारण यशानंतर तुमच्यातील भीती ही पूर्णपणे निघून जाणार आहे, आणि तुम्हाला जाणवणार आहे की संयम आणि श्रद्धा ठेवली तर काहीच अशक्य नाही। त्यामुळे शेवटचा प्रयत्न अजून एकदा करा, सकारात्मक राहा, कारण अडकलेलं काम आता वेगाने पूर्ण होणार आहे। आणि त्या क्षणी मात्र तुम्हाला जाणवेल की देव कधीच उशीर करत नाही, तो निर्णय योग्य वेळेची वाट पाहतो। जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेषमेष राशीचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांची मासिक राशी भविष्य, साप्ताहिक राशी भविष्यवाणी विषयावर व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा। नंबर 2, धनलाभाचा जबरदस्त योग। कुंभ राशी, पैशांबाबत गेल्या काही काळात तुम्ही खूप ताण अनुभवला आहे। कमाई होत होती पण पैसे टिकत नव्हता, येत होते पैसे पण खर्च वाढत होते। कधी घरातील खर्च, कधी आरोग्याचा खर्च, कधी एखादी अनपेक्षित जबाबदारी, आणि तुमचं बजेट हे पूर्णपणे कोलमडलं। तुम्ही विचार करत होतात की इतकी मेहनत करूनही हातात काहीच का राहत नाही। काही वेळा तर अशी परिस्थिती आली की तुम्हाला स्वतःच्या गरजा देखील बाजूला ठेवाव्या लागल्या। पण आता ग्रहस्थितीत मोठा बदल होत आहे, कारण धर्मावर सकारात्मक दृष्टी तुमच्या कर्मावर पडत आहे, आणि ज्या पैशांची तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती, अडकलेली रक्कम उधार दिली, थांबलेले पेमेंट, त्या अचानक मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। एखादा जुना व्यवहार तुम्हाला फायदेशीर ठरेल। नोकरी करणाऱ्यांना बोनस, इन्क्रीमेंट किंवा अतिरिक्त जबाबदारीमुळे उत्पन्न देखील तुमचे वाढू शकते। व्यवसाय करणाऱ्यांना अचानक मोठा ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा अनपेक्षित नफा मिळू शकतो। आणि विशेष म्हणजे हा पैसा फक्त हातात येणार नाही, तर तो टिकणार देखील आहे। तुम्हाला पैशांचं नियोजन करण्याची देखील आता बुद्धी मिळेल। पूर्वी जिथे गोंधळ होत होता तिथे आता अचानक अधिक स्पष्टता येणार आहे। घरात आर्थिक स्थैर्याची भावना निर्माण होईल। कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातील पैशांबद्दलची भीती कमी होईल। कुंभ राशी, हा काळ तुम्हाला शिकवतो की कधी कधी उशीर होतो, पण काय होत नाही, तुमच्या प्रामाणिक मेहनतीचं फळ आता मात्र मिळायला सुरुवात होणार आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा आला की अहंकार करू नका। थोडी बचत करा, थोडे दान करा, आणि देवाचे नक्कीच आव्हान, कारण हा धनलाभ केवळ योगायोग नाही, तर तुमच्या कर्माचं फळ देखील असणार आहे। नंबर 3 आहे, नातेसंबंधात मोठा बदल। कुंभ राशी, तुम्ही बाहेरून खूपच मजबूत दिसता, पण मनाने मात्र खूपच भावनिक आहात, कारण गेल्या काही काळात नातेसंबंधामध्ये काही ना काही नसलं होतं, तरी देखील एखादा गैरसमज, न बोललेले शब्द, तुटलेले संवाद, किंवा जे काही अंतर आहे ते वाढतच गेलं। तुम्ही मनातून खूप काही सांगू इच्छित होता, पण योग्य वेळ आली की तुम्हाला
योग्य वेळ की तुम्हाला मिळाली नाही. काही वेळा तुमचा तर काही वेळा परिस्थितीनेच मात्र एका प्रकारचा दुरावा निर्माण होईल. यामुळे तुमच्या मनावर या खोलवर वेदना निर्माण झाल्या होत्या. तुम्ही अनेकदा एकटे बसून विचार केला असेल, पण आपण इतकं वाईट काय केलं आहे? पण याचे उत्तर तुम्हाला काहीच मिळालं नाही. पण आता मात्र परिस्थिती हळूहळू बदलत आहे. ग्रहांची ऊर्जा ही तुमचा संवाद वाढवणार आहे. ज्या व्यक्तीने तुमच्याशी बोलणं बंद केलं होतं, तीच व्यक्ती आता तुमच्याशी अचानक संपर्क करेल. तुमच्यासाठी नात्यांमध्ये गोडवा परत आणत आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, संवाद थांबू देऊ नका. प्रेम व्यक्त करा. माफ करायचं असेल तर माफ करा. नंबर 4 आहे करिअर आणि व्यवसायातील मोठी संधी. गेल्या काही काळात तुम्ही कामाच्या ठिकाणी खूप संघर्ष केला, मेहनत केली. तुमची प्रचंड होती मेहनत. त्यामागे योग्य मान्यताही मिळत नव्हती. ऑफिसमध्ये तुमचं काम इतरांनी वापरलं, पण कौतुक दुसऱ्याचं झालं. तुम्हाला सकारात्मक बदल घडतील. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर इंटरव्ह्यूमध्ये यश मिळू शकते. परदेशाशी संबंधित संधी, ऑनलाईन काम किंवा नवीन कौशल्यातून उत्पन्न वाढवण्याची देखील आता संकेत मिळत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठा ग्राहक किंवा नवीन कॉन्ट्रॅक्टर किंवा अचानक वाढलेली मागणी तुमचं हे चित्रच बदलू शकतं. आणि यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही एवढी फक्त पैशांपुरती मर्यादित राहणार नाही, तर तुमची ओळख, तुमचा आत्मविश्वास आणि समाजातील तुम्हाला जाणवेल की इतका काळ संघर्ष चालला होता, हा याच मोठ्या यशासाठी होता. कुंभ राशी, आता संगीत तुमच्यासमोर येणार आहे. फक्त ओळखण्याची संधी ही पकडण्याची तयारी. तुमच्यासाठी भीती सोडा, धाडस करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण करिअरमध्ये जी मोठी उडी तुम्ही स्वप्न पाहत होता ती आता वास्तवात उतरायला तयार आहे. नजरेपासून संरक्षण आणि मोठा आध्यात्मिक बदल. कुंभ राशी, गेल्या काही दिवसात तुम्हाला असं जाणवत होतं की सगळं ठीक चालू असताना देखील अचानक काहीतरी बिघडतं. काम जवळजवळ पूर्ण झालं की नक्कीच आणि नकारात्मक विचार देखील वाढतात. कधी कधी कारण नसताना चिडचिड होते, झोप लागत नाही, घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात. हे सगळं फक्त योगायोग नव्हतं. कधी कधी जेव्हा आपण प्रगती करायला लागतो तेव्हा काही लोकांना ते सहन होत नाही. तुमचा यश, तुमच्या मेहनत, तुमची वाढ काहींना खटकत होती. वाईट नजर, नकारात्मक विचार किंवा मत्सराची ऊर्जा तुमच्या भोवती फिरत होती. म्हणूनच काही गोष्टी शेवटच्या क्षणी अडकत होत्या. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. तुमच्या राशीवर आध्यात्मिक संरक्षणाची शक्ती वाढत आहे. महादेवाची कृपा तुमच्या भोवती एक अदृश्य कवच तयार करत आहे. जे नकारात्मक परिणाम होत होते ते हळूहळू कमी होतील. घरात शांतता परत येईल, मनातील भीती दूर होईल. तुम्हाला पुन्हा आत्मविश्वास आणि सकारात्मक बदल जाणवेल. कुंभ राशी, आता तुमच्या कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव राहणार नाही, कारण तुम्ही एक नवीन ऊर्जा टप्प्यात प्रवेश करत आहात. हा काळ तुमच्या आत्मबलाचा आहे. फक्त तुम्हाला त्यासाठी एक छोटा उपाय लक्षात ठेवावा लागेल. कुंभ राशींच्या मित्रांनो, दर सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. विश्व तुमच्या बाजूने उभे राहील. आता तुमचं संरक्षणही आहे आणि प्रगतीचा मार्गही खुला आहे. कुंभ राशी, आज जे घडलं, जे ऐकलं ते हे साधं भविष्य नाही. हा तुमच्या आयुष्याचा वळणबिंदू आहे. संघर्ष संपत चाललाय, अडकलेलं काम पूर्ण होत आहे, धनलाभाचे दरवाजे उघडत आहेत, नात्यांमध्ये गोडवा परत येतो आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्यावर आता दैवी संरक्षण आहे. पण लक्षात ठेवा, नशीब साथ देऊ लागते तेव्हा परीक्षा देखील मोठी असते. म्हणून नम्र राहा, संयम ठेवा, देवावर विश्वास ठेवा. हा काळ तुमचं नाव उंचावर आहे. जे लोक तुमच्यावर शंका घेत होते तेच आता तुमचे कौतुक करतील. तुमचा आता हा सुवर्ण काळ सुरू झाला आहे. लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अंधार कायमचा ठेवत नाही. आता प्रकाश तुमच्या घरात प्रवेश करत आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा वरचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.